नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी गणितामध्ये द्वितीय सत्रातील 10 नंबरचा चॅप्टर अपूर्णांक हा शिकणार आहोत। तर बघा, हा अपूर्णांक शिकत असताना आपण अर्धा म्हणजे काय, त्यानंतर पाव म्हणजे काय, पाऊण म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आणि गणिती रूपामध्ये त्याला कसं लिहितात हे देखील समजून घेणार आहोत। तर बघा, तुम्हाला भाकरी माहिती आहे, इथे तुम्हाला एक पूर्ण भाकरी दाखवलेली आहे आणि या भाकरीचे दोन समान भाग केलेले तुम्हाला या दुसऱ्या बॉक्समध्ये दिसत आहेत। तर समान दोन भाग केल्यानंतर प्रत्येक भागाला काय म्हटलेले आहे, अर्धी भाकरी, कारण या भाकरीचे समान दोन भाग झाले आणि अर्धी भाकरी आपण असं म्हणतो। तर ही अर्धी भाकरी अपूर्णांकामध्ये कसे लिहितात, तर या भाकरीचे समान दोन भाग झालेले आहेत, दोन भागापैकी एक भाग म्हणजे अर्धी भाकरी, म्हणजेच त्याचे लेखन 1/2 असे केले जाते। म्हणजेच हे दोन भाग, एक आणि दोन, दोन भाग, त्यापैकी एकच भाग हा वरचा लिहिलेला एक भाग घेतलेला आहे, म्हणजेच 1/2 म्हणजे अर्धी भाकरी असं गणितामध्ये या अपूर्णांकाचं वाचन केले जातं किंवा अपूर्णांकाच्या रूपामध्ये 1/2 असं अर्धी भाकरीला लिहिलं जातं किंवा अर्ध्या लिहिला जातो। तर बघा, इथे बॉक्सच्या स्वरूपात तुम्हाला देखील ते सांगितलेलं आहे। इथे एक बॉक्स आहे, एक त्या बॉक्सचे समान दोन भाग केलेले आहेत, हा एक आणि हा एक। तर ह्या दोन भागापैकी हा एक भाग घेतला म्हणजे हा अर्धा घेतला आणि हा अर्धा घेतला, म्हणून त्याचे लेखन लिहिलेले आहे 1/2 1/2। हे दोन्हीची बेरीज केली तर ती काय येणार आहे, एक पूर्ण बॉक्स येणार आहे, कारण अर्धा आणि अर्धा एक येणार आहे। त्यानंतर पाव भाकरी कशी ओळखायची, तर आपण जी भाकरी आहे त्या भाकरीचे समान दोन भाग केले आणि त्या अर्ध्या भाकरीचे परत अर्धे भाग केले, म्हणजे एका भाकरीचे हे असे 4 भाग केले। तर त्या एका भागाला, या 4 भागातल्या एका भागाला काय म्हणतात, पाव भाग, म्हणजेच पाव भाकरी होणार ही। मग याच्या अपूर्णांकामध्ये लेखन कसे करतात, 1 2 3 4, 4 भागांपैकी आपण एक घेतलेला आहे आणि त्याला पाव म्हणतात, म्हणून 1/4। तर ही जी मधली रेषा आहे, ह्या मधल्या रेघेच्या वर लिहिलेली संख्या म्हणजे अंश असतो, याला काय म्हणायचं, अंश म्हणायचं। आणि खालच्या रेषेच्या खालची जी संख्या असते याला म्हणायचं छेद म्हणायचं। आणि हा अपूर्णांक वाचताना कसा वाचायचा, 1/4। इथे 1/2, 1/4 हे लक्षात ठेवा, रेषेच्या वरचा अंश आणि रेषेच्या खालचा छेद असतो। तर यावर आधारित आपण स्वाध्याय देखील सोडवणार आहोत। तर त्या अगोदर बघा, जर याच भाकरीचे आपण 3 भाग घेतले, तर 3 भाग घेतले तर आपण अपूर्णांकामध्ये ते कसे लिहिणार, 3 भाग म्हणजे एकूण भाग किती आहेत, 1 2 3 4, एकूण भाग येतील 4 आणि त्यातले जर 3 घेतले तर आपण लेखन कसे करणार, त्याचे 3/4 अंश। अशाच पद्धतीने आपण अपूर्णांकावर आधारित स्वाध्याय देखील सोडवणार आहोत। आणि तो स्वाध्याय आपण सोडत असताना हे लक्षात ठेवा की रेषेच्या वरची जी संख्या असते तो अंश असतो आणि रेषेच्या खालची संख्या म्हणजे छेद असते, आणि रेषेच्या खालचा जो छेद असतो तो छेद म्हणजे एकूण भाग, एकूण किती भाग आहेत ते भाग, आणि रेषेच्या वरचा जो अंश असतो तो म्हणजे त्या भागांपैकी घेतलेले भाग, असा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा। स्वाध्याय तुम्हाला एकदम सोपा जाणार आहे। बघा, अपूर्णांकावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील सारणी पूर्ण करा। तर इथे अपूर्णांक दिलेले आहेत, इथे जो अपूर्णांक आहे याचे आपण सर्वप्रथम वाचन करूया। 4/5, 3/4, 3/7, 5/6 असे या अपूर्णांकाचे वाचन करायचे आहे। रेघेचा वरचा अंश, रेघेच्या खालचा छेद आहे। तर बघा, आता इथे बेरीज रूपात कसं लिहिलेलं आहे, 4 भाग घेतलेले आहेत, 5 भागांपैकी 4 भाग घेतलेले आहेत, छेद 5 आहे, म्हणजे एकूण भाग किती आहेत, तर एकूण भाग आहेत 5 भाग आहेत आणि त्यापैकी किती भाग घेतलेले आहेत, 4 भाग घेतलेले आहेत, म्हणजेच 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5, म्हणजे एकूण 1 2 3 4 भाग झालेले आहेत, छेद समान आहे, 5च राहणार आहे। तर 1/5 ची 4 पट, म्हणजे हे भाग किती वेळा घेतले आपण, 1 2 3 4 वेळा घेतले, म्हणून 1/5 ची 4 पट, म्हणजेच गुणाकार स्वरूपात कसं येणार आहे, 1/5 गुणिले 4, म्हणजे 4 वेळा 1/5 घेतलेला आहे। म्हणजे आपण इथे जे लिहिलेलं आहे तेच आपण इथे शब्दांमध्ये सांगितलेलं आहे। तर बघा, 2 नंबरला दिलेलं आहे 3/4। सपोज इथे मी आकृती काढलेली आहे, आता ही एकूण भाग किती आहेत, 4, म्हणून मी इथे भाग केले आहेत, 1 2 3 आणि 4 भाग केलेले आहेत। त्यापैकी किती भाग घ्यायचे आहेत, 3 भाग घ्यायचे आहेत। तर हा एक भाग घेतलेला आहे, हा दुसरा एक भाग घेतलेला आहे आणि हा
तिसरा एक भाग घेतलेला आहे। चित्ररूपामध्ये 3 छेदस्थानी 4 3 अंश छेद 4 हा असा दाखवला जातो। 3 अंश म्हणजे हे 3 भाग रंगवलेले आणि एकूण भाग किती आहे 4 म्हणून छेद 4 आहे। आता बेरीज रूपात हे कसं लिहावं लागेल, आपण 3 भाग घेतलेले आहेत 4 भागापैकी, म्हणजेच इथे काय येईल 1 छेदस्थानी हा 5 अधिक 1 छेदस्थानी इथे 4 येईल, कारण भाग किती आहेत 4 आहेत। 1 छेदस्थानी 4 अधिक 1 छेदस्थानी 4 हा 3 वेळा घेतलेला आहे, म्हणून इथे काय लिहावे लागेल 1 छेदस्थानी 4 ची किती पट आहे 1 2 3 पट आहे, म्हणून इथे येईल 3 पट। मग गुणाकाराच्या स्वरूपात हेच लिहायचं आहे, 3 पट म्हणजे गुणिले 3 करावे लागेल। 1 छेदस्थानी 4 हा इथे घेतला गुणिले 3 पट आहे, म्हणून गुणिले 3, म्हणजेच हा 1 छेदस्थानी 4 किती वेळा घेतलेला आहे 3 वेळा, म्हणून 3 वेळा 1 छेदस्थानी 4 असा हा बॉक्स पूर्ण करावा लागेल। त्यानंतर 3 अंश छेद 7 आहे, म्हणजे 7 भागापैकी 3 भाग घेतलेले आहे। हे देखील सोपं आहे। हा एक भाग घेतला 7 भागापैकी, अधिक अजून एक भाग घेतला 7 भागापैकी, अजून एक भाग घेतला 7 भागापैकी, झाले 3 भाग, म्हणजेच 3 छेदस्थानी 7, म्हणजेच इथे 1 छेदस्थानी 7 ची किती पट आहे 3 पटच आहे, कारण 3 वेळा घेतलेला आहे म्हणून। 1 छेदस्थानी 7 किती वेळा घेतला 1 2 3 वेळा, म्हणून 1 छेदस्थानी 7 ची 3 पट। मग इथे 1 छेदस्थानी 7 गुणिले 3 पट आहे, म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात 3 पट आहे, म्हणजे गुणिले 3 करावे लागेल, म्हणजेच आपण 1 छेदस्थानी 7 3 वेळा 1 छेदस्थानी 7। त्यानंतर 5 छेदस्थानी 6 म्हणजे 5 अंश छेद 6, तर छेद 6 आहे म्हणजे एकूण भाग 6 आहेत, त्यापैकी 5 भाग घेतलेले आहेत, ते आपण इथे लिहायचे आहे। अगोदर एक भाग घेतला, अधिक दुसरा भाग घेतला, अजून एक भाग घेतला, 3 भाग घेतले, आपल्याला 5 भाग घ्यायचे आहेत 6 भागापैकी, म्हणून आपण 1 छेदस्थानी 1 अंश छेद 6 हा 5 वेळा लिहिले, 1 2 3 4 5, म्हणून गुणाकार पट रूपात कसं लिहावे लागेल 1 छेदस्थानी 6 ची 5 पट, कारण तो 5 वेळा घेतलेला आहे 5 पट, आणि 1 छेदस्थानी 6 5 पट आहे म्हणून गुणिले 5 करावा लागेल, म्हणजेच 5 वेळा काय घेतला आपण 1 छेदस्थानी 1 अंश छेद 6 किंवा 1 छेदस्थानी 6 म्हटलं तरी चालतं, परंतु अंश कोणता आणि छेद कोणता हे लक्षात राहण्यासाठी याचे वाचन 1 अंश छेदस्थानी 6 असे करावे लागते। त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 इथे सोडवणार आहोत। खालील आकृत्यांमध्ये रंगवलेले व न रंगवलेले भाग अपूर्णांक रूपात लिहा व त्यांचे वाचन शब्दात लिहा। बघा इथे आकृत्या दिलेल्या आहेत, इथे रंगवलेला अपूर्णांक लिहायचा आहे आकृती पाहून, इथे त्याचे वाचन लिहायचे आहे अपूर्णांकाचे, इथे न रंगवलेला अपूर्णांक लिहायचा आहे आणि इथे त्याचे वाचन म्हणजे अपूर्णांकाचे वाचन लिहायचे आहे। तर बघा इथे एक तुम्हाला उदाहरण सोडून दाखवलेलं आहे, आपण डायरेक्ट 2 नंबरचे उदाहरण सोडवूया। रंगवलेला अपूर्णांक, आता एकूण भाग किती आहे त्याचे 1 2 3 4 5 6 7 8, ह्या आकृतीमध्ये एकूण भाग 8 आहेत, आणि आता आपल्याला रंगवलेला अपूर्णांक लिहायचा आहे, म्हणून आपला अंश हा रंगवलेला येणार आहे। ते भाग किती आहेत ते मोजूया, 1 2 3 4, म्हणजे 4 भाग रंगवलेले आहेत, 4 अंश आणि छेद किती येईल 8, कारण एकूण भाग किती आहेत 8 आहेत। त्यानंतर इथे तुम्ही मराठीमध्ये 4 काढायचे आहेत। त्यानंतर बघा आपण याचे वाचन कसे करायचे आहे, 4 छेद 8, म्हणजे आपण दरवेळेस अंशाचा उल्लेख केला नाही तरी देखील चालते, परंतु हा वरचा अंश आहे हे लक्षात ठेवा, किंवा 4 अंश छेद 8 असं लिहिलं तरी देखील चालतं। त्यानंतर न रंगवलेला अपूर्णांक, न रंगवलेले अपूर्णांकाचे भाग किती आहेत 1 2 3 आणि 4, म्हणजे 4च आहेत, रंगवलेली 4 आहेत आणि न रंगवलेली देखील 4 आहेत, आणि एकूण भाग किती आहेत रंगवलेले आणि न रंगवलेले मिळून, तर ते आहेत 8, म्हणजे 4 छेदस्थानी 8, म्हणजे 4 छेद 8 हा देखील न रंगवलेला अपूर्णांक इथे सेम आलेले आहेत, रंगवलेला अपूर्णांक आणि न रंगवलेला अपूर्णांक। त्यानंतर 3 नंबरच्या आकृतीमध्ये ते बघा रंगवलेला अपूर्णांक लिहायचा आहे, रंगवलेले भाग किती आहेत 1 आणि 2, म्हणून अंश येणार आहे 2
आणि टोटल भाग किती आहेत 1 2 3 4 5 म्हणजे रंगवलेले आणि न रंगवलेले मिळून भाग आहेत 5 म्हणून छेदाला 5. तर याचे वाचन होईल 2 छेद 5. त्यानंतर न रंगवलेला अपूर्णांक म्हणजेच 1 2 3 3 भाग न रंगवलेले आहेत म्हणून 3 अंश येईल आणि एकूण भाग म्हणजे छेद येईल. रंगवलेले आणि न रंगवलेले मिळून भाग आहेत 5 म्हणून छेदाला 5. याचे वाचन कसे करावे लागेल या अपूर्णांकाचे 3 छेद 5 अशा पद्धतीने. त्यानंतर 4 नंबरच्या आकृतीमध्ये फक्त एकच भाग रंगवलेला आहे म्हणून छेद येईल अंश येईल 1 आणि छेद येईल. एकूण भाग किती आहेत बघा. आपण रंगवलेल्या भागापासून सुरुवात करू. 1 2 3 4 5 6 एकूण भाग आहेत 6 म्हणून इथे काय येईल 1 छेद 6. आणि न रंगवलेले भाग किती आहेत. हा रंगवलेला भाग सोडून मोजूया. 1 2 3 4 5 म्हणून इथे येईल 5 अंश छेद 6 म्हणजेच 5 छेद 6 हा न रंगवलेला अपूर्णांक आहे. त्यानंतर सर्वात शेवटच्या उदाहरणामध्ये रंगवलेला भाग किती आहे 1 आणि 2 भाग रंगवलेले आहेत म्हणून अंश 2 येईल. आता रंगवलेले आणि न रंगवलेले म्हणजेच टोटल भाग किती आहेत 1 2 3 4 5 6 7 म्हणून छेद येणार आहे 7 एकूण भाग. आणि वाचन कसे येईल 2 छेद 7. त्यानंतर न रंगवलेला अपूर्णांक किती आहे 1 2 3 4 5 म्हणजेच न रंगवलेले भाग येणार आहेत 5 आणि टोटल भाग येणार आहेत 7 म्हणून छेद येणार आहे 7. या अपूर्णांकाचे वाचन कसे केले जाते तर 5 छेद 7 अशा पद्धतीने तुम्हाला हा स्वाध्याय सोडवायचा आहे. तर अशाच पद्धतीने तुमचे स्वाध्याय बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर भेट द्या आणि प्लेलिस्टमध्ये स्वाध्याय बघा.